कोल्हापुरात सध्या पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि काँग्रेस आमदार सतेज पाटील यांनी कोल्हापुरातल्या पूर परिस्थितीची पाहणी केली आहे। कागद न फिरवता पूरग्रस्तांना तातडीने मदत करा अशी मागणी त्यांनी केली आहे। तर सरकारची वाट पाहत बसलो तर पाणी डोक्यावर येईल असा चिमटाही त्यांनी राज्य सरकारला काढलाय। कोल्हापुरात पंचगंगेने इशारा पातळी ओलांडलेली आहे। 44 फुटांच्या वर पाणी गेलेलं आहे। अनेक रहिवासी वस्तीमध्ये घरांमध्ये पाणी शिरलेले आहे आणि अशाच परिस्थितीत सतेज पाटील यांनी कोल्हापुरात ज्या भागात पाणी शिरलेलं आहे, रहिवासी भागांमध्ये जे जलमय झालेले आहेत त्या भागांमध्ये पाहणी केलेली आहे। मदत पोचली का हा महत्वाचा आहे। कागद नुसती फिरायला नको। आता इथं आल्यावर सुद्धा लोक तक्रार करतायत की आम्हाला गणपती ठेवायला जागा त्या ठिकाणी नाही। ही जबाबदारी प्रशासनाची होती। ह्या गोष्टी तत्परतेने त्याच वेळी करायला पाहिजे होत्या। म्हणून नुसता जीआर असण्यापेक्षा प्रत्यक्षात लोकांच्याकडे सानुग्रह अनुदान ताबडतोब द्यावा हा जीआर आहे। मला वाटत नाही कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सानुग्रह अनुदान ताबडतोब कुठे या ठिकाणी दिलेलं माझ्यापर्यंत तरी माहिती नाही। हे सगळं काम सरकारचं असताना विरोधी पक्ष सगळे हे काम करते। नाही, शेवटी जबाबदारी आमची लोकप्रतिनिधी म्हणून आहे, ती जबाबदारी आपण पार पाडावी। सरकार काय करते त्याचा वाट बघत बसलो तर मग इथपर्यंत पाणी येईल।